क्लिप क्रमांक 21. श्रोते हो, नमस्कार. कालच्या क्लिपमध्ये आपण बखरमधील 12वे प्रकरण पूर्ण केले. आज आपण परत सत्संगाचा सोहळा या पुस्तकातील 6वे प्रकरण शिर्डीचे श्री साईबाबा यांच्याबद्दल ऐकणार आहोत. वाचन संध्या जोशी, मुंबई. शिर्डीचे श्री साईबाबा. संत महात्मा कबीरांच्या नंतर सर्व धर्म आणि संप्रदायांच्या पलीकडे जाऊन निव्वळ मानवाचे अंतिम कल्याण चिंतिणारे दुसरे संत म्हणजे साईबाबांचेच नाव घ्यावे लागेल. ते शिर्डीलाच 60 वर्षाहून अधिक काळ वास्तव्य करून आपले दैवी कार्य करीत होते. ही महाराष्ट्राला अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे. शिर्डी हे एक छोटेसे गाव. सोयीसुविधा काही नाहीत. तरी साईबाबांनी त्या काळीच सांगून ठेवले होते की येथे अनेक मजली इमले उठतील आणि मुंग्यांसारखी माणसे येत राहतील. आणि त्यांचे म्हणणे 100% खरे ठरलेले आहे. साईबाबांचे दर्शन होणे म्हणजे पंढरीच्या विठोबाच्या दर्शना इतकेच अवघड आहे. इतकी त्यांची लोकप्रियता सांप्रत काळात वाढलेली आहे. याचे कारण म्हणजे सामान्य जनता जनार्दनाबरोबर प्रेम आणि कळवळा यांची जी नाळ जोडलेली आहे तेच साईबाबांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. परमपूज्य जनार्दन स्वामींच्या भक्तांना आणखी एक जवळीक वाटणारी गोष्ट म्हणजे स्वामींनी आपला स्थूलदेह शिर्डीनजीकच प्रवासादरम्यान सोडला आहे. याबाबत आंतरिक खुणा काय असतील त्याबद्दल त्या महात्म्यांनाच माहीत. आणखी 1 वर्षांनी शिर्डीचे साईबाबा अनंतात लीन होऊन 100 वर्ष पूर्ण होतील आणि त्यांच्या कीर्तीचा परिमळ आणि सुगंध अखंड फैलावतच राहिला आहे. निर्व्याज अहेतुक प्रेम हेच त्यांचे कारण आहे. श्री साईबाबाचा जन्म नक्की कोठे आणि केव्हा झाला याविषयी अनेक मते आहेत. महापुरुषांच्या बाबतीत हे नेहमीच घडत असते. साईबाबांचे चरित्र म्हणजे गो. द. दाभोळकर लिखित श्रीयुत साई सच्चरित ही एकमेव पोथी सर्वमान्य आहे. श्री साईबाबा हे अवतारी आणि अवलिया सत्पुरुष होते हे त्यांच्या चरित्रावरून सहज दिसून येते. काही भक्त त्यांना रामाचा अवतार, काही त्यांना कृष्णाचा अवतार, काही दत्ताचा अवतार मानतात. जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव या युक्तीप्रमाणे बाबांनीही भक्तांना विविध देवतांच्या रूपाने दर्शने दिली आहेत. जाती, धर्म, पंथ, संप्रदाय, उपासना पद्धती असे कोणतेही भेद त्यांना मान्य नव्हते. सबका मालिक एक हा त्यांचा संदेश होता. त्यामुळे हिंदू, मुसलमान, शीख, पारसी अशा सर्व समाजातील बांधव त्यांचे भक्त होते आणि आहेत. अल्ला मालिक आणि हरिहरी असे परमेश्वराचे नामस्मरण करीत रोगग्रस्तांना ते वनौषधी देत असत. त्यांची शिकवण अत्यंत साधी आणि सरळ होती. मानवाचे सुखाचे सार त्यागात, प्रेमात, आपलेपणात, परमेश्वराच्या नामस्मरणात आहे असा या फकिरी वृत्तीच्या अवलियाचा उपदेश होता. प्रामाणिक कष्ट करून नीतीने धन कमवावे, गरजूंना मदत करावी, भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी द्यावे असे त्यांचे म्हणणे होते. सत्याने वागावे, कुणाची निंदा करू नये आणि वितंडवाद करण्यापेक्षा आपल्या दैवताचे नामस्मरण करीत राहावे. किडा, मुंगी, प्राणी या सर्वांमध्ये परमेश्वराचे अस्तित्व आहे हे विसरू नये हेही ते सांगत होते. मानवतेची, विश्वबंधुत्वाची शिकवण त्यांनी आयुष्यभर दिली. साईबाबा शिर्डीला येण्याअगोदर मराठवाडा आणि मोंगलाईशी त्यांच्या बालपणीचा संबंध असावा असे त्यांच्या बोलण्यावरून वाटते. धूपखेडे गावाचा चांदबाई नावाचा पाटील होता. त्याचा एकदा घोडा हरवला म्हणून तो शोधण्यासाठी रानात चालला होता. तेथे झाडाखाली साई बसलेले होते. त्यांनी चांदबाईला हाक मारली आणि म्हणाले, चिलीम पिऊन थोडी विश्रांती घेऊन जा. शोधायला फार लांब जायची जरूर नाही. पलीकडच्या कुंपणाच्या आडच तुझा घोडा आहे. काळजी करू नकोस. चांदबाईंना घोडा सापडला व त्यांचा साईबाबांवर विश्वास बसला. त्यांना तो घरी घेऊन गेला. चिलीम पेटवायला विस्तव नसला तरी बाबा चिमटा जमिनीवर आपटून निखारा उत्पन्न करीत असलेले पाहूनही तो आश्चर्यचकित झाला होता.
चांदबाईंच्या घरी बाबा काही दिवस होते. पुढे त्यांच्या भाच्याची सोयरीक शिर्डीच्या मुलीशी झाली. आता शिर्डीत साई आणि म्हाळसापत या पुढचा मुद्दा ऐकूया. त्या लग्नाच्या वरातीबरोबर बाबा शिर्डीला आले आणि खंडोबाच्या देवळाजवळ उतरले. खंडोबाच्या देवळात साई महाराजांची पहिल्यांदा म्हाळसापतींबरोबर ओळख झाली. सोनारीचा व्यवसाय करणारी व बेताची परिस्थिती असलेली ही व्यक्ती अत्यंत सात्विक होती. पहिल्या भेटीतच म्हाळसापतींवर साईबाबांची छाप पडली व आओ साईबाबा असे त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि हेच नाव अखेरपर्यंत महाराजांनी धारण केले. गावात येणाऱ्या साधू संतांची, फकीरांची यथाशक्ती सेवा करण्याची म्हाळसापतींना पहिल्यापासून सवय होती. म्हाळसापती पुढे त्यांचे एकनिष्ठ भक्त बनले आणि साईबाबांचेही त्यांच्यावर अतिशय प्रेम होते. साईबाबा आता एका पडक्या मशिदीत राहायला गेले होते. दीर्घकाळ बाबांच्या सान्निध्यात राहिले तरी आपल्या परिस्थितीचे गाऱ्हाणे त्यांनी कधी बाबांपुढे मांडले नाही. आपली परिस्थिती वाईट आहे त्याबद्दल त्यांनाही कधी खेद वाटला नाही. श्री बाबा मशिदीत राहायला आले आणि तेथे झोपत. त्यावेळी फक्त म्हाळसापतींना त्यांच्याबरोबर राहण्याची परवानगी होती. बाबांनी एकदा 3 दिवस समाधी लावली होती. म्हाळसापती त्यांच्या शेजारी 3 दिवस बसून होते. 3 दिवसानंतर तेथील पाटील कुलकर्णी यांना बाबांनी देह सोडला असे वाटले, परंतु म्हाळसापती मात्र खंबीरपणे समाधी उतरण्याची वाट पाहत होते. पुढे बाबांच्या शरीराची हालचाल सुरू झाल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. सतत श्री साईबाबांच्या सहवासात असणाऱ्या म्हाळसापती यांच्या पवित्र आचरणाचा आणि भक्तीचा आदर्श इतर भक्त मंडळींसमोर असावा हाच उद्देश बाबांचा असावा. म्हाळसापतींना आपला जाण्याचा दिवस माहीत होता. त्याप्रमाणे मुंबईच्या प्रेमी मंडळींना तारेने बोलावून घेतले आणि सर्वांच्या गाठीभेटी झाल्यावर इसवी सन 1922च्या भाद्रपद वद्य षष्ठीला त्यांनी देह सोडला आणि लेंडी बागेत त्यांना अग्नी देण्यात आला. या ठिकाणी आपण आजचे वाचन थांबवूया. परत उद्या याच्या पुढचा जो भाग आहे माधवराव उर्फ श्यामा देशपांडे तो आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.